आयदान लेखिका उर्मिला पवार। पुस्तक परिचय। उर्मिला पवार यांचे आयदान हे मराठी साहित्यातील एक महत्त्वपूर्ण दलित आत्मकथन आहे, जे दलित स्त्रीच्या जीवनातील संघर्ष, सामाजिक भेदभाव आणि स्वतःच्या अस्मितेच्या शोधाची कथा सांगते। हे पुस्तक 2003 मध्ये ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केले आणि मराठी साहित्यातील दलित आत्मकथनाच्या परंपरेत एक मैलाचा दगड ठरले। दया पवार यांच्या बलूत या आत्मकथनाने दलित साहित्याला नवी दिशा दिली होती, तर आयदानने दलित स्त्रीच्या अनुभवांना केंद्रस्थानी आणून त्या परंपरेला नवे परिमाण जोडले। या पुस्तकाचे हिंदी आणि इंग्रजी भाषांतर झाले आहे, ज्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्यता मिळाली। आयदान हा मराठी शब्द आहे, ज्याचा अर्थ बांबूपासून विणलेली सूप, टोपली किंवा इतर वस्तू। या शब्दाला पुस्तकाच्या शीर्षकात रूपकात्मक अर्थ आहे, जणू लेखिकेने आपल्या जीवनातील अनुभवांचे धागे एकत्र विणून एक कथा तयार केली आहे। ज्याप्रमाणे अनेक धागे एकत्र येऊन एक मजबूत वस्त्र विणले जाते, त्याचप्रमाणे उर्मिला पवारांनी आपल्या जीवनातील अनेक दाहक आणि प्रेरणादायी अनुभवांची एक अनोखी वीण या पुस्तकात गुंफली आहे। हे आत्मचरित्र दलित साहित्यात आणि स्त्रीवादी साहित्यात, विशेषतः दलित स्त्रीवादी साहित्यात एक महत्त्वाचे स्थान पटकावते। उर्मिला पवार यांचा जन्म 1945 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणातील एका खेडेगावात झाला। त्यांचे वडील शिक्षक होते, परंतु त्यांच्या लहानपणीच निधन झाल्याने कुटुंबाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले। त्यांच्या आईने आयदान विणून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला। उर्मिला पवार यांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले आणि नंतर MA पूर्ण केले। दलित स्त्रीला जातीबरोबरच लिंगभावाच्या शोषणाचाही सामना करावा लागतो। पुरुषकेंद्री समाजात स्त्रियांचे दुय्यम स्थान, त्यांच्यावरील बंधने, त्यांचे शोषण आणि त्यांच्या संघर्षाचे अनेक पैलू उर्मिला पवारांनी स्वतःच्या आणि त्यांच्या आजूबाजूच्या स्त्रियांच्या अनुभवातून समोर आणले आहेत। दलित स्त्रियांच्या प्रेमविषयक भावना प्रथमच इतक्या मोकळेपणाने या पुस्तकात मांडल्या आहेत। आयदान हे आत्मकथनात्मक लेखन असले तरी ते केवळ वैयक्तिक अनुभवांपुरते मर्यादित नाही। हे पुस्तक एक सामाजिक दस्तऐवज आहे, जे दलित समाजातील जीवन, रीतिरिवाज, परंपरा आणि सामाजिक भेदभाव यांचे चित्रण करते। पुस्तकाची रचना रेखीय नाही, ती विणलेल्या टोपलीसारखी आहे, जिथे अनेक कथा, आठवणी आणि अनुभव एकमेकांशी गुंफलेले आहेत। लेखिकेच्या बालपणापासून ते प्रौढावस्थेपर्यंतच्या प्रवासातून त्या दलित समाजातील सामाजिक संरचना, लिंगभेद आणि आर्थिक विषमता यांचा अभ्यास करतात। लेखिकेची लेखनशैली साधी, प्रामाणिक आणि प्रभावी आहे। त्या आपल्या अनुभवांना अतिशयोक्तीशिवाय कच्च्या आणि स्पष्ट स्वरूपात मांडतात। त्यांच्या लेखनात कटुता किंवा सूडाची भावना नाही, तर एक प्रकारची प्रगल्भता आणि संवेदनशीलता आहे, जी वाचकाला त्यांच्या अनुभवांशी जोडते। या पुस्तकात दलित स्त्रीच्या जीवनातील तिहेरी शोषणाला केंद्रस्थानी ठेवले आहे, ते म्हणजे जाती, लिंग आणि आर्थिक परिस्थिती। दलित म्हणून त्यांना सामाजिक भेदभाव सहन करावा लागला, स्त्री म्हणून पुरुषप्रधान समाजातील दडपण आणि गरीब म्हणून आर्थिक अडचणी। उदाहरणार्थ, लेखिकेच्या आईला आयदान विणून कुटुंब चालवावे लागले, तर लेखिकेला स्वतःला शिक्षण आणि नोकरीसाठी झगडावे लागले। शिक्षण हे पवार यांच्या जीवनातील परिवर्तनाचे साधन आहे। मॅट्रिक आणि नंतर MA पूर्ण करून त्यांनी स्वतःला सामाजिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम केले। शिक्षणामुळे त्यांना दलित आणि नारीवादी चळवळीत सक्रिय सहभाग घेता आला। लेखिका आपल्या पतीसोबतच्या नात्याबद्दलही स्पष्टपणे लिहितात। त्यांचा पती, जो मूळचा उदार स्वभावाचा होता, तरीही पुरुषप्रधान समाजाचा भाग होता आणि काही वेळा त्याच्या वागण्याचे चटके लेखिकेला सहन करावे लागले। हे प्रामाणिक चित्रण पुस्तकाला अधिक विश्वासार्ह बनवते। मराठी दलित साहित्यात बहुतांश आत्मकथने पुरुषांनी लिहिलेली आहेत। आयदान हे पुस्तक दलित स्त्रीच्या दृष्टिकोनातून लिहिलेली पहिली महत्त्वपूर्ण आत्मकथा आहे, ज्यामुळे ती साहित्यिक आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे।